नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्रोड्यूस टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रीडिंग घेऊन आली। अचानक काय तुमच्या आयुष्यात बदलते, काय बदल होणार आहे आयुष्यामध्ये, काय चेंजेस होणार आहेत, काय नवीन गोष्टी येत आहेत, काय जुनं आहे ते सोडताय आणि ज्या म्हणजे ॲज अ प्रेझेंट मोमेंट जी काय आहे ती तुमच्यासाठी आहे। तर यामध्ये तुम्हाला जे काही मेसेज दिले जात आहेत ते बघूया। काय अचानक बदलणार आहे, तुमच्या ज्ञानाची ऊर्जा वाढते, तुमच्यातली एनलाइटमेंटची जी शक्ती आहे ती वाढते। तुम्हाला विविध माध्यमातून जे ज्ञान जे तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते त्याच्यावर तुम्ही काम करताय आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातला एक वेगळं वळण, एक वेगळा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथं दिला जातोय। तर काय असं आहे जे अचानकपणे तुमच्या आयुष्यात बदलणार आहे ते बघूया आपण। काय बदलतंय अचानकपणे जे बदलणार आहे म्हणजे अचानकपणे बघा कसं होते माहिती का, या आयुष्यामध्ये तुम्हाला हा मेसेज दिला जातोय खूप आयुष्यात तुमच्या संघर्ष होता, तुमच्या आयुष्यात संघर्ष होता, त्रास होता किंवा सगळं म्हणजे एखादं झाड आपण बघतो ना, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन एखादं बहरलेलं झाड आहे, खूप ते बहरले बघा, छान बहरले, हिरवगार आहे, फळांनी फुलांनी बहरलेलं आहे, खूप छान ते जगते, ते त्याचं आयुष्य छान जगते। पण अचानकपणे त्याच्या आयुष्यावर काहीतरी घाला, असं काळाचं हे यावं असं तुमच्या आयुष्यावर याचं पास्टमध्ये काही गोष्टी झाल्या असतील, काही घटना अशा घडल्या असतील, काही झालं असेल आणि ते असं त्या झाडावर वीज पडावी आणि ते झाड हे व्हावं, कोमेजून जावं, ते वीज पडल्यानंतर झाडाचं पूर्ण अस्तित्व संपून जातं, हो की नाही। तसं काहीशा गोष्टी आयुष्याचं मला इथं हे दिसतं, हे जे तर ते जे झाड आहे त्या झाडावर ॲज अ मी तुम्हाला या उदाहरणार्थ समजवते। फक्त मला हे अचानकपणे हे जे बदल होत आहेत कारण क्लिअरली तुमच्यापर्यंत तो मेसेज पोचला पाहिजे। तर त्या झाडावर पडलेली जी वीज आहे, वीज पडली, पाऊस आला, ढगाळ वातावरण झालं, वादळ आलं, सगळं तहेस नहेस करून गेलं, सगळं संपवून गेलं। आता इथं हे परत डेव्हलप होणं शक्य नाही असं ज्या वेळेला आपल्याला वाटत होतं, म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा असं वाटलं की हे झाड आता संपलं, मेलं, आता या झाडामध्ये काही नाही आहे, या झाडाला काय आता हे काय झाड आता संपलं, कारण इतकं छान होतं, फक्त सगळ्यांना डोळ्यांना बघण्याचं असं हे होतं की हे बहरलेलंच बघण्याचं असं हे होतं। हे झाड बहरलेलं किती छान दिसत होतं, याला फळं किती छान होते, फुलं किती छान होते आणि कसलं हे छान दिसत होतं, होय की नाही। असं ही मनातला जो भाव होता तो त्या झाडाकडे बघण्याचा होता। पण ते वीज पडल्यामुळं, वादळ आल्यामुळं, पाऊस पडल्यामुळं, ढासळल्यामुळं, सगळ्यामुळं ते झालं गेलं ते झाड। पण तेव्हा त्या झाडाकडे कुणीही लक्ष दिलं नाही आहे। जेव्हा त्याच्यावर वीज पडली, त्याच्या वादळ आलं, वारं आलं, पाऊस आला, ते त्याच्यामध्ये सगळ्यात आत दबून गेलं, पण त्याच्याकडं कुणीही बघितलं नाही। जेव्हा ते खूप बहरलेलं होतं, फुलांनी भरलेलं होतं, तेव्हा ते फळं खाण्यासाठी, फुलं घेण्यासाठी आणि त्याच्या सावलीत बसण्यासाठी सगळ्यांची अशी रांग लागली होती, आहे की नाही। सगळ्यांची रांग लागली होती, जो येईल तो विसावा घेईल, शांतता अनुभवेल आणि सगळा त्याचा आस्वाद घेईल। त्या झाडाचं म्हणजे त्या झाडाला काय हे आहे नाही, त्याला आनंद होता, त्या झाडाला आनंद होता की माझ्या सावलीखाली कोणीतरी आहे, माझ्या फळ कुणाला तरी चाकायला मिळते, ती तृप्तता आहे, म्हणजे मी कुणाच्या तरी उपयोगाला येतोय, मी कुणासाठी काहीतरी हे होतंय, असं त्या झाडाला खूप समाधान होतं। पण ज्या वेळेला त्या झाडावर वीज पडली, ज्या वेळेला ते झाड पूर्णपणे दबून गेलं, तेव्हा त्याच्याकडे कुणीही नाही बघितलं। का नाही बघितलं, कारण याचा आता काही उपयोग नाही आहे, याच्या आयुष्यात ना याचं सगळं संपलंय, याच्याकडं तर काहीच नाही आहे, आता याच्याकडचं सगळं संपलंय, होय की नाही। आणि हीच जी स्थिती आहे ॲज अ पास्टमध्ये तुमच्या आयुष्यात झालेली असेल, कोणाच्याही तुमच्या आजूबाजूला जे काही कोण रीडिंग ऐकते, प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी, अशा काही घटना होत असतात। तर त्या जे अनुभव आहे, फक्त या झाडावरून उदाहरण तुम्हाला मी देते की अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि अचानकपणे असं एक वाऱ्याची झुळूक यावी, जो वारा असा आहे, जो वादळ निघून गेलं, पाऊस निघून गेला, वीज पडली, सगळं आयुष्यात झालं तेच नाही, सगळं करून गेलं। पण जेव्हा सगळे सैरवैर झाले, सगळे गेले आपल्या आपल्या जागेला, ठीक आहे नाही, पक्षी सुद्धा गेले कारण त्याचा निवाराच गेला। पक्षी झाडावर बसत होते, त्यांचा निवारा होत होता, सावलीला झोपणाऱ्या, विश्रांती घेणाऱ्या माणसाचा होता, फळं खाणाऱ्याचा होता, फुलं घेणाऱ्याचा होता, सगळं होतं। पण ते सगळे निघून गेले होते, कुणी सुद्धा त्याच्या जवळ नव्हतं। त्यावेळेला त्यानं धडपड खूप केली त्या झाडानं, म्हणजे तो ते मातीमध्ये पूर्णपणे गळून गेला होता,
पूर्णपणे घडून गेला, त्याचं अस्तित्व पूर्णपणे संपलं होतं. आणि त्याच वेळा परमेश्वराच्या एका पावन स्पर्शाने त्या झाडामध्ये, त्या मेलेल्या झाडामध्ये, ते संपलेलं ज्याचं अस्तित्व संपलं होतं त्या झाडामध्ये एक छानसं असं एक कोंब जो काय आहे ना, आपण म्हणतो ना, एक छान असा कोंब वरती आला. जसं आपल्या दारामध्ये झाडं असतात आणि ते आपले पूर्णपणे हे झाले, त्याला एखादा कोंब आला, एखादं पान छोटंसं फुटलं तरी सुद्धा आपल्याला किती छान वाटतं, मस्त वाटतं अरे बघायला, अरे माझ्या झाडाला पानं आली, होय की नाही. तसं जे आई वडिलांना जे प्रेम असतं, होय की नाही, कारण हे प्रेम म्हणून हे सांगितलं जातं की ज्या वेळेला लेकरू सगळ्या ह्याच्यात अडकलेलं असतं ना, तेव्हा सगळ्यात जास्त प्रेम करणारे ते आई वडीलच असतात. कारण त्यांच्या इतकं प्रेम कुणी नाही करू शकत जगात. मी खरंच म्हणजे हा प्रत्येकाचा हे आहे. आई असते, वडील असतात, किंवा ही शक्ती असते. आणि तशीच परमेश्वर, तुमचे आई वडील असतील किंवा परमेश्वर असते, त्या काळामध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तीच जी शक्ती होती ती तुमच्या बरोबर होती. ती जी मातृत्वाची शक्ती होती ना, ती तुमच्या बरोबर होती. आणि त्यामुळंच तुम्हाला तो जो कोंब बाहेर आला, ते जे फुटलं आणि त्याला जी पालवी फुटली, जे पान वर आलं ना, आणि त्यामुळे त्याला असं वाटलं अरे नाही, आपल्याला हे होऊ शकतं, आपण आपल्याला, कारण हा परमेश्वराचा स्पर्श झालाय. ही रिडिंग थोडीशी मोठी होणार आहे. परमेश्वराचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शामुळे ती पालवी फुटत गेली. त्याला एक कोंब आला, बाजूने अनेक पानं फुटत आली. फुटत त्यानं ते जो जमिनीत खाली गडलेलं होतं, त्या गडलेल्या ह्याच्यातून ती पुन्हा एकदा ते झाड, पुन्हा एकदा ते सगळं संपलेलं, पुन्हा एकदा ते उगवून वर आलं. आणि असं वरती आलंय जे बघत नव्हते, ज्यांनी बघितलं नाही, कारण हे संपलंय, याच्यावर वीज पडले, वादळ पडले, सगळं झालं, हे आता संपलंय, आता हे वर येत नाही. म्हणून प्रत्येक जण निघून तिथून गेला, बाजूने निघून गेला. पण त्या झाडाकडे कोणी बघितलं नाही. कोणी त्याच्यावरची माती बाजूला सारावी, कुणीतरी त्याला उगवण्यासाठी मदत करावी, कुणीतरी त्याला हे करावं, असं कोणी नाही केलं. फक्त अरे आता हे संपलं म्हणून बाजूने निघून गेले. हा रियालिटी आहे आयुष्याची. तुमचं आयुष्य इथं मी तुम्हाला सांगते, ही आयुष्याची रियालिटी आहे. आणि हेच तुम्हाला आता ॲज अ महादेव असतील किंवा ही जी युनिव्हर्सल शक्ती आहे, तुमच्या आराध्य आहेत, ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता, त्यांना स्मरून ही रिडिंग ऐका, कारण इथं खूप डीप कनेक्शन आहे. हे जे हात जो परमेश्वरानं तुम्हाला दिला, जो परमेश्वरानं तुमच्या डोक्यावरून हात फिरवला किंवा त्या झाडाला जो स्पर्श केला, ते झाड असं हळूहळू वाढत आता ते तरवरून छान आता मोठं झाले आणि ते वाढायला लागले. पुन्हा एकदा त्याच झाडाखाली 20व्याला लोक येतील, पुन्हा एकदा पक्षी बसतील, पुन्हा एकदा फळं फुलं सगळं येतील. पण त्या झाडाला माहित आहे, जेव्हा माझं अस्तित्व संपलं होतं त्यावेळेला हीच जी होते ना आजूबाजूचे, ते बाजूने गेलेत. त्यांनी स्वतःच अस्तित्व, स्वतःच तुमच्याबद्दलचं जे काय असेल ते अमान्य केलं नाही. कधी हे माझं आहे असं सुद्धा नाही म्हटलं. अशा सुद्धा तुमच्या आयुष्यात काही घटना घडल्या. मग हे तुमच्या अचानक काय बदल होतो, हेच झाड तरवरून पुन्हा त्याच्या मूळ रूपात येते, पुन्हा त्याच्या अस्तित्वात येते, पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये येते. तर तुम्हाला हा जो अनुभव आहे, ज्या वेळेला बाजूनी लोक तुमच्या गेले, ज्या वेळेला ज्यांनी तुमच्या सावलीचा आसरा घेतला होता, ज्यावेळी तुमच्या मायेचा पदर त्यांच्यावर होता, ज्या वेळेला तुमच्या प्रेमाच्या छायेखाली सगळेजण होते, आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही संपला तेव्हा तिथून सगळे बाजूला गेले ना, तर आता ज्या वेळेला हे झाड तर भरून पुन्हा उभं राहतंय, पुन्हा त्याच्यामध्ये ती शक्ती येते, पुन्हा ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करते. कारण परमेश्वराच्या स्पर्शाने झाड मोठं झाले आणि आई बापाच्या आशीर्वादामुळे हे झाड मोठं झाले. त्यामुळे जे तुम्हाला नव्हते ना तुमच्या बरोबर, त्यांचा विचार तुम्हाला इथं करायचा नाहीये. तुमच्या आयुष्यात जो काय अचानक बदल होतोय ना, तो अचानक बदल याचसाठी होतोय. आयुष्यात ज्या गोष्टी जात आहेत ना, त्या जाऊ देत. गेलेत म्हणून रडत पुढत आणि का गेले म्हणून बसू नका. कारण ज्यावेळी तुमच्याकडे नव्हतं त्यावेळी ते नव्हते, त्यावेळी त्या गोष्टी नव्हत्या. तुमच्याकडे असल्यावर सगळे तुमच्या जवळ असणार आहेत, पण ज्यावेळी तुमच्याकडे नसेल त्यावेळी तुमच्याजवळ कुणी नव्हतं. मग तुम्हाला हे प्रोटेक्शन, तुम्हाला हे जे कार्ड आहे ना, या कार्डमधून खूप मोठा मेसेज तुमच्या आराध्याने, तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत हा पोचलाय. खूप ब्लेस्ड आहात तुम्ही, म्हणून हा मेसेज आणि एवढी मोठी रिडिंग आणि एवढा मोठा डीप कनेक्शन
ह्या कार्ड एका कार्डमधून झाल्या. एवढा मोठा मेसेज तुम्हाला मिळालाय. त्यामुळं जो अनुभव तुम्हाला मिळालेला आहे, जो पास्टमध्ये अनुभव मिळालाय, तो पुन्हा दोहरायचा नाही आहे. पुन्हा नाही आहे. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केले तुम्ही आणि तुम्ही स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करताय. जे काय आहे ते परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळालेलं आहे. हे माझं मी केलं आणि माझ्यामुळे झालंय म्हणणारे भले 72 बाजूला तुमच्या असतील आणि हे करतील, पण नाही आहे. स्वतः तुम्ही हे जे काही सगळं मिळालेलं आहे, जे तुम्हाला मिळते ते परमेश्वराची देण आहे आणि त्याचंच आहे. त्याच्यासाठीच सगळ्या गोष्टी केल्या जातील किंवा होतील. इथं अचानक तुमच्यामध्ये बदल होते. हा बदल जो आहे हे रीडिंग का एवढ्यासाठी चालेल. हाच अचानक बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि हे तुमचे आराध्य तुमच्यापर्यंत पोहोचवतायत. कारण पुन्हा एकदा तुम्ही त्या भोवऱ्यामध्ये अडकायचं नाहीये. ज्या भोवऱ्यामधून, ज्या चक्रव्यूहामधून काही हे ना तुम्हाला बाहेर काढलेलं आहे, तुम्हाला बाहेर काढले. तुमचं अस्तित्व स्वतःचं निर्माण करण्यासाठी, तुमच्या पायामध्ये बळ देण्यासाठी, तुम्हाला पूर्ण उभा करून अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुमच्या आराध्याने, तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही उभे राहिलात. त्यामुळे तुमची स्वतःच्या बाउंडरीज तुम्ही स्वतःला घालून घेण्यासाठी तर सांगितलं जाते. कारण खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात येतोय, खूप मोठी प्रॉस्पेरिटी तुमच्या आयुष्यात येते, अबंडन्स येतोय, सुख समृद्धी सगळं येते. त्यामुळे जे झालं ते पुन्हा घडणार नाही याकडं थोडंसं तुम्ही लक्ष द्या. कारण जे आहेत कसे असते माहिती का, ज्या वेळेला ज्या गोष्टी मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सगळंच कळालं असेल तर मी पुढचं कार्ड घेते आणि अचानकपणे हेच बदल तुमच्यामध्ये होत आहेत. खूप ग्रोथ होते, अबंडन्स आहे, प्रॉस्पेरिटी हे सगळं आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही एकटे होता, ज्या वेळेला तुम्ही निस्तनाभूत होण्याची होता ना, जे तुमच्या आजूबाजूला कोणी नव्हतं ना, आता त्यांना नाही म्हणता यायला पाहिजे. होय सगळेच म्हणतात, पण नाही म्हणता यायला पाहिजे. हा बदल तुम्हाला इथं करण्यासाठी तुमच्या आराध्यांचा मेसेज आहे ना. आज अचानकपणे बदल तुमच्यामध्ये येतोय. हे शहाणपण जे विजडम आहे ना, हे शहाणपण इथं तुम्हाला हे सांगितलं जात आहे. शहाणपण वेळानं आलं पण यायला पाहिजे. तुमचा स्वभाव असा आहे, खूप इमोशनल आहे, खूप भावूक आहे, सगळ्यांसाठी सगळं करत जायचं. कशाला आपण हेवे दावे ठेवायचे मनामध्ये. हेवे दावे ठेवायचे नाही आहेत. कुणाबद्दल राग ठेवायचा नाही, कुणाबद्दल तिरस्कार ठेवायचा नाही आहे. कारण आपल्याला अध्यात्म आणि आपली स्पिरिच्युअलिटी हेच शिकवते की माफ करा, पण पुन्हा त्या वाटेला जाऊ नका. माफ करा, सोडून द्या, पण पुन्हा एकदा आणि कुणाला तरी अशी संधी देऊ नका जे तुमच्या इमोशनचा, तुमच्या स्वभावाचा, तुमच्या परिस्थितीचा फायदा घेईल. असं कुणालाही संधी देऊ नका असं तुम्हाला इथं सांगितलं जातंय. तुम्ही खूप भावनिक आहात, तुम्ही खूप म्हणजे प्युरिटी तुमच्यामध्ये आहे, खूप हृदयातून तुमच्यामध्ये प्युरिटी आहे. खूप छान पारदर्शी आणि खूप मोठा प्रवास करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. त्यामुळं तुमचा जो प्रवास आहे, जे आयुष्यात बदल होत आहे, जे अचानकपणे तुमच्या आयुष्यात जो विजडम येतोय, जी बुद्धिमत्ता तुमची वाढते, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ होते, तुमच्या व्यवसायामध्ये ग्रोथ होते, तुमच्याकडे पैसा, प्रॉपर्टी सगळं तुमचं होते. हे सगळं तुम्हाला परमेश्वराने, तुमच्या आराध्यांनी, तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला हे दिलं जाते. तर त्याला जे काही आहे ते त्याचा आयुष्यात कसा तुमच्या म्हणजे तुम्हाला त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा आहे, कसं ते सगळं डेव्हलपमेंट करायचं आहे, ह्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. थोडंसं नियोजन जे काय आहे ते तुम्हाला इथं करण्यासाठी सांगितलं जाते. आणि तुमच्या आयुष्यात अचानकपणे हाच बदल होते की खूप छान, म्हणजे असं स्वतःला तुम्ही खूप नितळ बनवलेला आहे. खूप नितळ, मनामध्ये कोणताही कुणाबद्दलही राग नाही आहे, रोष नाही, अहंकार नाही, मीपणा नाही, लोभ नाही, मोह मत्सर काही सुद्धा नाही. हे सगळं जे आहे ते सगळं संपवले, पण माफ केलंय आणि सगळ्यातनं तुम्ही बाजूला गेलाय. पुन्हा एकदा त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला अडकायचं नाही आहे असा तुम्हाला इथं मेसेज दिला जाते. कारण खूप मोठ्या दिव्य अशा ह्याच्यातून तुम्ही बाहेर आलाय या साक्षात भगवंताच्या आशीर्वादाने. कारण एवढ्या मोठ्या सगळ्या ते आपण हे म्हणतो ना की नाही, म्हणजे शक्य नव्हतं. मी तुम्हाला जे सांगितलं स्टोरी तर त्यातनं शक्य नव्हतं. त्यातनं परमेश्वरानं आणि तुमच्या ही रियालिटी हे लक्षात ठेवायचं नेहमी. तुमचे आई वडील आणि भगवंत याच्याशिवाय तुमचं भलं या जगात कुणी बघत नाही आहे. आणि कुणाला वाटतच नाही की अगदी अंतःकरणातून सांगा, ज्या वेळेला मी आहे माझ्या म्हणजे प्रत्येकाचं त्याचं एक अस्तित्व असतं, प्रत्येकाचं हे असतं. पण एक जन्म दिलेल्या आईवडिलांना एक आतून हृदयातून प्रेम आणि दुःख हे होतं. आणि तो भगवंत असतो ज्याला आपलं मूल अडकळू नये, पडू नये असं वाटत असतं. म्हणून ही एनर्जीच वेगळी असते मातृत्वाची, आहे की नाही. तर इथं हेच तुम्हाला सांगितलं जातं. जे ॲक्शन आहे ते तुम्हाला याच्या येणाऱ्या
येणारा जो बदल आहे किंवा जो अचानक बदल तुमच्या आयुष्यात येतो त्यामध्ये तुम्ही ऍक्शन घ्यायला घाबरत असाल किंवा कधी कधी एक पाऊल मागं घेत असताल, अरे बाबा नाही हा चेंज मला नाही स्वीकारू शकत किंवा काय, तर असं काही ऍक्शन घ्यायला तुम्ही हे करत असाल, तर इथं तुम्ही आता धाडसाने ऍक्शन घेणार आहात आणि अचानकपणे तुमच्या आयुष्यात हाच बदल होते. स्वतःला प्रेझेंट करतायत, तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताय किंवा तुमच्या आराध्यांना असेल, तुमच्याकडे जी शक्ती आहे, तुमच्याकडे जी बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या चातुर्याने तुम्ही स्वतःला आणि जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याला तुम्ही प्रेझेंट करायचं आहे आणि तुम्ही ते करताय असं तुम्हाला सांगितलं जातं. इथं मी म्हणलं ना, ऍक्शन तुम्हाला ते घ्यायचे आहे. तुमच्या बुद्धी चातुर्यामुळे तुम्ही मन बुद्धी आत्मा यामुळे तुम्ही अलाईन आहात आणि त्यामुळे तुमच्यात जे बदल होत आहेत ते तुम्ही आता स्वीकारायला तुम्हाला इथं सांगितलं जाते. तुम्ही ते आता स्वीकारताय, तुम्हाला तिथं ऍक्शन ही घ्यायची आहे. कारण अचानक जे बदल होणार आहेत ते म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला दिलं जाते. तुम्ही जे कष्ट केलं, तुम्ही जे राबलाय, तुम्ही ज्या गोष्टी सगळं जी परिस्थिती होती त्या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन तुम्ही बाहेर आलाय. मग तुम्हाला जे उदाहरण सांगितलं एवढ्यासाठी सांगितलं कारण लगेच हे करू नका. भावनेच्या मनामध्ये भाऊ कोण सगळ्या गोष्टी नाही, कारण ज्यावेळी तुमच्याकडे नव्हतं तेव्हा कुठेही नव्हतं. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे आता जे बदल होत आहे, जे तुमच्या आयुष्यात चेंजेस येत आहेत, जे तुमच्याकडे येत आहे, तर तुम्ही तुमचं स्वतःचं कसं राखून ठेवायचं, तुमचा स्वतःमध्ये कसा डेव्हलपमेंट करायचा, तुमचा व्यवसाय असेल तो कसा वाढवायचा, तुम्हाला कसं स्वतःला हे करून ठेवायचं, आपले सिक्रेट्स असतात ते इतरांपर्यंत किती पोचवायचे आणि किती पोचवायचे नाहीत यावर थोडं. कारण प्रत्येक वेळी बरेच वेळा तुम्ही असं करताय की समोरच्याला काय वाटेल, अरे त्याला काय वाटेल, तुला काय वाटेल याचा विचार करत नाही, तुला काय शाल पडले त्याला काय वाटेल त्याचा, हे शहाणपण तुमच्यामध्ये येते. आणि खरंच सांगाल तुम्हाला माझा सुद्धा स्वभाव असाच आहे. पण म्हणजे कधी कधी आपल्याला सुद्धा हे मॅच होतं आहे की नाही. म्हणजे बरेच वेळा असं आपल्या म्हणजे ज्या स्पिरिच्युअल सोल आहेत किंवा बऱ्याच वेळा अशा सोल असतात, समोरच्याला काय वाटेल आणि त्यांना तसं वाटलं ना, मला वाईट वाटतंय किंवा अरे चला आपण मग काही निर्णय घेत असतो, तो डिसिजन बदलतो आणि चला का कशासाठी घ्यायचंय, का नाही आहे तुमच्यासाठी. तुम्ही कोणासाठी का बदला, तुमच्यासाठी कोण बदललं का, तुमच्यासाठी कोणी काही गोष्टी सोडल्या का, का तुमच्यासाठी काय मान्य केलं का, तुमचा कोणी विचार केला नाही ना, मग तुम्हाला कशाला पाहिजे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचं हे वेगळं आहे. अतिथी देवो भव, अतिथी देवो भव. अचानकपणे तुमच्या आयुष्यात हाच बदल होते. आलेल्याचं स्वागत आहे, जाणाऱ्याचं नाही, येणारा आला त्याचं स्वागत करा, नाही आला त्याचा विचार नाही करायचा. कारण आयुष्यात ज्या वेळेला तुम्हाला हात पाहिजे होता तेव्हा भगवंताने दिलाय, आई वडिलांनी दिलाय ना. ही स्वतःला ही रिडिंग सुरू असताना स्वतःला थोडंसं आतून विचारा की खरंच हे सगळं जे आहे ते माझ्याबरोबर घडलंय आणि मला काय मेसेज आता इथं दिला जातोय. त्यामुळे फक्त जागरूकपणे तुम्हाला स्वतःकडे बघायचं आहे, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. फुलफिल होत आहे, सुख समृद्धी, हार्डवर्क केलाय त्याचं तुम्हाला फळ मिळतंय. आयुष्यात सगळ्या अडचणींवर मात करून पुढे आलाय आणि आता जी तुमचं जे वेळ आहे, तुमच्या आयुष्यात जी येणारा जो काळ आहे, अचानक जे बदल तुमच्या आयुष्यात होत आहे ते खूप एनर्जेटिक मोमेंटचे असणार आहेत. खूप मोठा बदल होणार आहे. तुमचा नाव, लौकिक, मान, सन्मान, सुख समृद्धी सगळं तुमच्याकडे येते. फक्त हे तुम्हाला कॅरी करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांच्या मार्गदर्शनावर पुढे जा असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. या रिडिंगमधून सगळं जे काय आहे ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आणि फॉरगिव्ह, रिलीज करा, सोडून द्या, रिलीज करा. जे काय आहे ना मनामध्ये, डोक्यामध्ये, विचारांमध्ये काही गोष्टी स्टक झालेल्या असतात, कोणी दुखावलेलं असतं, काय केलेलं असतं, जे पहिल्या कार्डमधून तुम्हाला सांगितलं. पण इथं तुम्हाला हेच सांगितलं जाते, त्या गोष्टी धरून नाही बसायच्या, रिलीज करायच्या, सोडून द्यायच्या. पण आत्ता जे चेंज येणार आहे, जो बदल तुमच्या आयुष्यात येणार आहे ते नवीन आहे. त्यामुळे नवीन जे येते ते स्वीकारा, जे झाले ते सगळं सोडून रिलीज करा, माफ करा. पुन्हा त्या गोष्टीत अडकून पडू नका, पुन्हा त्याच्यात अडकू नका. कारण तुमच्यासाठी बाहेर पडण्यासाठी बरेच वेळा कसं असते माहिती आहे का, ते एक दरवाजा, आपण अजून एक सिरियल होतं बघा, आपण टी व्हीला बघत होतो लहान असतात, ते काहीतरी एक दरवाजा उघडायचा आहे ना आणि परत ते दरवाजा एकदा उघडला की परत आपण त्यात आत गेलो किंवा बाहेर आलो तर ते परत ते दरवाजा उघडत होता, असं काहीतरी होतं, मी माझ्या लक्षात. पण तसं तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळ ही युनिव्हर्सल एनर्जी जी आहे, तुमचे आराध्य आहेत किंवा तुमची भक्ती आहे, तुमच्यातली आध्यात्मिक शक्ती आहे, तुमच्यामधले ज्ञान आहे, याच्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचला, तुम्ही परमेश्वराच्या आशीर्वादानं पोहोचला. तर हे करत असताना प्रत्येक वेळी मग नाही ना, बरेच वेळा बघा एखादं मूल आपलं आहे आणि ते सारखं चुकते, एकदा सांगितलं तरी पण तेच चुकते, दुसऱ्यांदा सांगितलं तेच चुकते, तिसऱ्यांदा सांगितलं तेच चुकते. मग परत आपण काय करतो, चल तुला करायचं आहे ना कर बस,
आम्ही काही बघतच नाही, आम्ही काही करत नाही, तुला काय करायचं आहे ते कर जा, वैतागून आपण म्हणून देतो. तसंच ही युनिव्हर्सल जी शक्ती आहे, परमेश्वर आहे, ते सुद्धा तेच करतात. तुला एकदा सांगितलंय ना हे नाही करायचं आहे, इथं पुन्हा या गोष्टी इथं गुंतायचं नाही आहे, पुन्हामध्ये ही गुंतून राहायचं नाही. बरं तुम्ही गुंतून राहिला, तुम्हाला काय मिळालंय? तुम्ही गुंतून राहिला, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन 100% केलेलं आहे, पण तुम्हाला मिळालं काय? काहीच नाही ना. मानसिक त्रास, हेवे दावे, राग, लोभ, रोष आणि मत्सर, मी पण गर्व, या सगळ्या गोष्टींनी बरबटलेल्या, या सगळ्यापासून तुम्हाला परमेश्वराने बाहेर काढले. तुम्ही एका आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात, तुम्ही स्वतः तुमच्या एका वेगळ्या ह्याच्यामध्ये आहात. त्यामुळे तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातोय. हा जो चेंज तुमच्या आयुष्यात होते, तुम्ही सगळं रिलीज करताय, तुम्ही सगळं पूर्णपणे रिलीज करताय. जे काही झाले ना सगळं रिलीज. आता फक्त स्वतःवर फोकस करताय, दृष्टिकोन बदलतोय, खूप दूरचं बघताय तुम्ही, खूप मोठं काहीतरी बघताय. हेच मॅनिफेस्टेशन आहे. आणि हे मॅनिफेस्टेशन तुम्ही केलंय ज्यावेळी तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये होता की जिथं बाबा काहीच नव्हतं, तेव्हा तुम्ही ते मॅनिफेस्ट केलेलं आहे. आणि जे मॅनिफेस्ट केलेलं आहे ते फळ, आणि ते मॅनिफेस्ट करत ते कष्ट तुम्ही करत आलाय, आणि त्या कष्टाचं फळ तुम्हाला आता इथं दिले जाते. म्हणून जी काही अशी पानं होती, ज्या अशा गोष्टी होत्या ज्या तुम्हाला थांबवत होत्या, ज्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, सगळं होतं ते सगळं तुमच्यापासून रिलीज केलं जाते. ते सगळं तुम्हाला. बरं आपण झाडं लावली, मी झाडाचं ते उदाहरण देते बरं का. झाडं लावली आणि त्याच्यावर एखादं पान पिकलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल तर आपण ते काढून टाकतोय की नाही, ते काढून टाकतो कारण परत बाकीच्या पानांना कीड लागू नये किंवा ते बाकीचे पान. तसंच हे रिलीज तुम्हाला सांगितलं जाते. जे तुम्हाला अडथळा आणते, जे तुमच्या जर्नीमध्ये अडथळा आणते, जे तुमच्या चेंजेसमध्ये अडथळा आणते, ते सगळं थांबवा, ते सगळं रिलीज करा, काढून टाका. नको, कारण तुम्हाला पुढे जायचं आहे. हे आयुष्य पुन्हा नाही आहे. किती आहे आपल्याला माहीत नाही, तर आहे. तर तुम्हाला जो चेंज आलाय त्या चेंजमध्ये तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. स्वतःमधल्या कला, तुमचं मार्गदर्शन, तुमचं सगळं हे खूप महत्त्वाचं आहे, असा इथं मेसेज दिला जातोय. आणि खूप मोठा मेसेज हा इथं दिलेला आहे. खूप डीप कनेक्ट झाले तुमची सुद्धा एनर्जी, याची तुमचीच एनर्जी आहे, म्हणूनच डीप कनेक्ट झाले. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनल आपले टॅरोचे कोर्सेस सुरू आहेत, सहभागी होणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मेसेज करू शकता. पर्सनल रीडिंग हवे असेल तर तिथं त्यासाठी सुद्धा तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता. पुन्हा मी अशी छान अशी रीडिंग घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.